नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या थर्ड प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत। आजचा जो प्रॉब्लेम आहे आपला टेक्स्ट बुक जे आहे त्यातील पेज नंबर 29 पेज नंबर 29 वरील आपण थर्ड प्रॉब्लेम तिसरा प्रॉब्लेम घेतोय। तर आता आपण प्रॉब्लेम डिटेलमध्ये बघू। तर पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पॉज करा, व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा प्रॉब्लेम राईट डाऊन करून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा। तर आता आपण प्रॉब्लेम समजून घेऊ। रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो। आजचे जे दोन पार्टनर आहेत त्यांचं नाव काय, रुचा अँड जुली। त्यांचा जो रेशो आहे मुलांनो, तर तो कॅपिटल रेशो त्यांनी दिला आहे, म्हणजे त्यांचं जे कॅपिटल असेल त्या प्रमाणात त्यांचा रेशो असेल। मग कॅपिटल रेशोला अंडरलाईन करून ठेवा, कॅपिटल जसं राहील त्या पद्धतीने त्यांचा आपण रेशो घेणार। पुढे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट। आता अकाउंट्स कोणते प्रिपेअर करतो हे आपल्याला माहितीच आहे। आपण आता ट्रायल बॅलन्स जो आपला तो डिटेलमध्ये बघून घेऊ। त्याची डेट पहिल्यांदा आपण क्लिअर करा। ट्रायल बॅलन्सची डेट किती दिली आपल्याला, 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ही आपल्या ट्रायल बॅलन्सची डेट आहे। आता डेबिट साईड आपण समजून घेऊ पहिल्यांदा। तर पहिला बॅलन्स आहे पर्चेसेस। पर्चेसेस कुठे घेत असतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे हा। त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस, या ट्रेड एक्सपेन्सेसची जागा फिक्स नाही आहे, म्हणजे ते ट्रेडिंग अकाउंटला पण असू शकतं किंवा प्रॉफिट अँड लॉसला पण। मग आता ट्रेडिंग अकाउंटला कधी घेतो आपण, जर प्रॉब्लेममध्ये जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या पाचपैकी कुठलाही एक एक्सपेन्सेस दिलेला असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगलाच घ्यायचं, आणि यापैकी कोणीही नसेल तर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं। म्हणजे दोन्ही एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस किंवा मी सांगितलेले जे 5 एक्सपेन्सेस आहे यापैकी दोन्ही एक्सपेन्सेस जे ते एका ठिकाणी असू शकत नाही। मग आता आज 5पैकी कोणता एक्सपेन्सेस दिलेला आहे, जनरल एक्सपेन्सेस। जनरल एक्सपेन्सेस आहे त्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटलाच घ्यायचं। म्हणजे ठीक आहे, आता ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटलाच येणार। यानंतर पुढे सॅलरीज आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल। पुढे वेजेस अँड सॅलरी, आता वेजेस अगोदर म्हटल्यावर याला वेजेस म्हणूनच कन्सिडर करणार, मग वेजेस म्हणल्यावर कुठं जाईल, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात हा आपला खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल, पण त्याला टिक मार्क करा कारण की ॲडव्हर्टाईजचा खर्च हा 2 वर्षाचा दिला आहे। मग आपला अकाउंट 1 वर्षाचा आहे, खर्च तो 2 वर्षाचा दिलेला आहे। हिडन ॲडजस्टमेंट आहे ना, मग हिडन ॲडजस्टमेंट आपण ती नंतर क्लिअर करून घेऊ, आता त्याला टिक मार्क करून ठेवा फक्त। सेल्स रिटर्न काय होतं, सेल्समधनं लेस होतं। मग तुमच्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जी सेल्स दिली त्याला टिक मार्क करा, त्या सेल्समधून लेस होणार। त्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणल्यावर आपली असेट झाली, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल। पुढे ऑफिस रेंट ऑफिसचे खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल। त्यानंतर मोटर व्हॅन काय आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल। स्टॉक कोणता स्टॉक, याची डेट आहे 1 एप्रिल 2018, म्हणजे ओपनिंग स्टॉक झाला। मग ओपनिंग स्टॉक कुठं असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। यानंतर जनरल एक्सपेन्सेसची जागा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे, डेबिटला, कारण की आपण त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेत असतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल। यानंतर सन्ड्री डेटर्स आपली ॲसेट असते, कारण की त्या व्यक्तीकडून पैसे आपल्याला घ्यायचे असतात, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल। यानंतर एक कोल, गॅस अँड फ्युअल। आता कोल म्हणजे कोळसा, गॅस किंवा फ्युअल म्हणजे इंधन, या गोष्टी आपल्याला कुठं लागत असतात, फॅक्टरीमध्ये। मग फॅक्टरीचा खर्च म्हणल्यावर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ना, मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल। यानंतर कॅरेज इनवर्ड म्हणजे कच्च्या मालाची ज्यावेळेस आपण वाहतूक करतो, आपल्या फॅक्टरीमध्ये कच्चा माल आणतो त्यावेळेसची जी वाहतूक असते त्याला आपण कॅरेज इनवर्ड म्हणतो। मग ती जर वाहतूक केली नाही तर आपलं प्रोडक्शन जे उत्पादन जे ते होणार नाही, म्हणून हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल। यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड, आता माल विकायला नेताना केलेली वाहतूक आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, मग इनडायरेक्ट म्हणल्यावर कुठं जाईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला। आणि शेवटी प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल। आता क्रेडिट साईडकडे येऊ। क्रेडिट साईडला पहिला बॅलन्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल ही लायबिलिटी असते पार्टनरशिप फर्मची, कारण की पार्टनरने दिलेले पैसे असतात, फर्मच्या दृष्टीनेही लायबिलिटी असते। यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण, या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे, मग पैसे द्यायचे म्हटल्यावर लायबिलिटी आपली ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला। यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो। पुढे आरडीडीचा बॅलन्स हा जो आहे, जर आरडीडीचा बॅलन्स क्रेडिट साईडला आला तर तो आपण काय करतो, डेबिट साईडच्या बॅड डेब्ट्समधून लेस करतो तो, परंतु डेबिट साईडला बॅड डेब्ट्स दिलेलंच नाही आहे, परंतु नवीन आरडीडी जी आहे ॲडजस्टमेंटमधून येणारी, तर त्यातून ही अमाऊंट लेस होणार। मग आत्ता फक्त एवढंच लिहून ठेवा, क्रेडिट साईडला आरडीडी आली आहे म्हणून काय होणार, लेस होणार, कशातनं, न्यू आरडीडीमधून, म्हणजे लेस फ्रॉम न्यू आरडीडी। जर गरज असेल ते राईट डाऊन करा, लेस फ्रॉम न्यू आरडीडी, ॲडजस्टमेंटमधली जी आरडीडी त्यातून ही अमाऊंट लेस होणार। यानंतर बिल्स पेबल,
बिल्स पेबल म्हणजे बिलाचे पैसे आपल्याला द्यायचे, ही आपली काय झाली लायबिलिटी. बिल्स पेबल नंतर परचेस रिटर्न. मग आता डेबिट साईडला परचेसला टिक मार्क करा. परचेस रिटर्न म्हणल्यावर परचेसमधून काय होणार लेस होणार. ठीक आहे, परचेसमधून लेस करायचं. आता ॲडजस्टमेंट बघताना अगोदर आपण हिडन ॲडजस्टमेंट बघू. मग हिडन ॲडजस्टमेंट कशाची दिली तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटची. मग ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च तुम्हाला 2 वर्षाचा दिलेला आहे. मग 2 वर्षाचे किती दिले आपल्याला त्यांनी 4,000. 2 वर्षाचे 4,000 आहे, पण आपलं अकाउंट एकाच वर्षाचं असतं. मग आपलं अकाउंट एका वर्षाचं आहे म्हणल्यावर एका वर्षाचा खर्च आपण जास्त पेड केलेला आहे. 2 वर्षाचे 4,000 म्हणजे एका वर्षाचे किती झाले 2,000. तर इथं कोणती ॲडजस्टमेंट आपण एक्स्ट्रा खर्च केला आहे ना, मग इथे ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. मग प्रीपेड म्हणल्यावर काय होतं लेस होतं. मग ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस करणार. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या पुढे जाणार असेट साईडला. ठीक आहे, यानंतर आता आपली रेग्युलर ॲडजस्टमेंट जी आहे त्याकडे येऊ आपण. पहिली ॲडजस्टमेंट कोणती आपली क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकच्या 2 प्राईस दिलेल्या आहे, एक कॉस्ट प्राईस आहे आणि एक मार्केट प्राईस आहे. 2 प्राईस ज्यावेळेस देतात आपण यातली कोणती घेतो जी लहान आहे, विच एव्हर इज लेस. जी लहान आहे आपण ती घेतो. मग या ठिकाणी लहान अमाऊंट कोणती आहे 88,000. मग घेताना किती घ्यायचे 88,000. 90,000 सोडून द्यायचे. मग आता क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट गुड्स आपला गेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दुसरा इफेक्ट स्टॉक आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. यानंतर आता सेकंड ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलं की रुचा अँड जुली विथड्रॉन. आता या विथड्रॉन नंतर गुड्स हवं आहे, पण त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. गुड्स पाहिजे होतं तिथं, तर तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या गुड्स तिथे. विथड्रॉन नंतर गुड्स पाहिजे. हां, तर रुचा अँड जुली विथड्रॉन गुड्स फ्रॉम बिझनेस. रुचा आणि जुलींनी बिझनेसमधनं गुड्स विथड्रॉन केला आहे, काढला आहे किती 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूजला अंडरलाईन करा. आता पर्सनल यूज म्हणल्यावर काय असतं ड्रॉइंग्स, बरोबर. मग ड्रॉइंग्स म्हणल्यावर तुमच्या लक्षात आहे पहिला इफेक्ट. ड्रॉइंग्स म्हणल्यावर कॅपिटलमधून काय होणार लेस होणार. म्हणजे पहिला इफेक्ट त्या दोघींच्या पण कॅपिटलमधून काय होणार लेस होणार. आता दुसरा इफेक्ट गुड्स गेला आहे ना आपला. मग गुड्स गेल्यावर मी सांगितलं आहे ना तुम्हाला कुठे घ्यायचं म्हणून लक्षात असेल तुमच्या. गुड्स गोज आउट आहे म्हणल्यावर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. म्हणजे 2 इफेक्ट परत एकदा लक्षात ठेवा का ड्रॉइंग्स असल्यामुळं कॅपिटलमधून काय होणार लेस. आणि दुसरा इफेक्ट आपला गुड्स गेला आहे, मग गुड्स गोज आउट आहे त्यामुळं काय होणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. आता तुम्ही कॅपिटलला टिक मार्क करून ठेवा, कॅपिटलमधून लेस होणार आहे ना. मग ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जे कॅपिटल आहे आपलं त्याला टिक मार्क करून ठेवा. यानंतर आता थर्ड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. कशावरती आहे मोटर व्हेकल आणि प्लांट अँड मशिनरी. मग मोटर व्हेकलला आणि प्लांट अँड मशिनरीला टिक मार्क करा. आता डेप्रिसिएशनचे इफेक्ट लक्षात असतीलच तुमच्या. डेप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू काय झाली आहे कमी झालेली आहे. मग त्या असेटमधून काय होणार लेस होणार. म्हणजे फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम असेट. मग असेटमधून लेस झाले पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट हा आपला लॉस आहे. मग लॉस म्हणल्यावर कुठं पाहिजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे, यानंतर आता फोर्थ ॲडजस्टमेंट. फोर्थ ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. याला आपण RDD म्हणत असतो. जी RDD डेटर्सवरती त्यांनी 5% घ्यायला लावलेली आहे आपल्याला. आता RDD म्हटल्यावर काय होतं डेटर्समधनं लेस होणार. मग डेटर्सला टिक मार्क करा सेंट्री डेटर्सला. आता डेटर्समधून लेस होणार फर्स्ट इफेक्ट, कारण की आपले पैसे बुडण्याची शक्यता आहे म्हणून आपण तशी प्रोव्हिजन करतो आहे. डेटर्समधून लेस होणार फर्स्ट इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट आपला लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल. यानंतर आता 5th नंबर ॲडजस्टमेंट 5वी जी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. मग आता वेजेसला टिक मार्क करा. आता ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस एकटं दिलेलं नाही, वेजेस अँड सॅलरी दिलेलं आहे. मग वेजेसला टिक मार्क केलं वेजेस अँड सॅलरीला. आता फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणल्यावर फर्स्ट इफेक्ट ॲडच होणार, त्या वेजेस अँड सॅलरीमध्ये ॲड होणार. पहिला इफेक्ट झाला ॲड. सेकंड इफेक्ट आपल्याला आउटस्टँडिंगचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना का आपल्याला एक्सपेन्सेस द्यायचं आहे. मग सेकंड इफेक्ट कुठे जायला पाहिजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग दोन्ही पण इफेक्ट पुन्हा एकदा आहे का फर्स्ट इफेक्ट ॲड होणार त्या वेजेसमध्ये आणि सेकंड इफेक्ट आपल्याला खर्च द्यायचा आहे म्हणजे आपली काय झाली ती लायबिलिटी झाली. यानंतर आता लास्ट ॲडजस्टमेंट जी आहे 6 नंबर गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट. म्हणजे 6,000चा गुड्स जो आहे आपण तो खरेदी केला होता परचेस केलेला होता. बट नो एंट्रीला अंडरलाईन करा. बट नो एंट्री फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता नो एंट्री म्हणजे काय गुड्स खरेदी केला आहे परचेस केला आहे पण त्याचं रेकॉर्ड नाही केलेलं, ज्याला आपण म्हणतो अनरेकॉर्डेड परचेसेस. गरज असेल तर नो एंट्री खाली अनरेकॉर्डेड परचेसेस लिहून ठेवा. आता अनरेकॉर्डेड म्हणल्यावर दोन्ही पण इफेक्ट ॲड झाले पाहिजे. दोन्ही इफेक्ट ॲड झाले पाहिजे. पहिला इफेक्ट बघूया का परचेस केले पण रेकॉर्ड नाही केलं ना, मग पहिला इफेक्ट परचेसमध्ये काय होणार ॲड होणार. ॲड इन टू परचेसेस. परचेसेसला टिक मार्क करा. 2 टिक मार्क झाले असतील परचेसेसला. ॲड इन टू परचेसेस फर्स्ट इफेक्ट झाला आहे. आता सेकंड इफेक्ट ज्या व्यक्तीकडून माल आपण खरेदी करतो त्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे असतात. पैसे द्यायचे म्हणजे कोण आहे आपला हा क्रेडिटर्स आहे. मग त्यामुळं क्रेडिटर्सला पण टिक मार्क करा. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटर्सला पण टिक मार्क करा. आता दोन्ही पण इफेक्ट लक्षात ठेवायचे परत एकदा. दोन्ही पण इफेक्ट ॲड होणार आहे. पहिला इफेक्ट परचेस केलं आहे पण रेकॉर्ड नाही केलं म्हणून परचेसमध्ये ॲड होणार. आणि दुसरा इफेक्ट ज्याच्याकडून खरेदी करतो तो क्रेडिटर्स असतो त्यामुळे त्याच्यामध्ये पण ॲड करायचं. ठीक आहे, यानंतर आता आपला फॉर्मॅट आपण प्रिपेअर करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ.
आता आपले जे फॉर्मॅट्स आहे आपण ते पहिल्यांदा समजून घेऊ व्यवस्थित. आपण जे बुक्स आहे आपलं इन द बुक्स ऑफ रुचा अँड जुलीचं आहे त्यांचं नाव टाकलं पहिल्यांदा. ट्रेडिंग अकाउंटला आपण घेत असतो फॉर द इयर एंड. आपली इयर एंड किती आहे 31 मार्च 2019. यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण आपण तेच घेतलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. दोन्ही पण अकाउंटच्या दोन्ही बाजूला डेबिट आणि क्रेडिट लिहिणं गरजेचं असतं. यानंतर बॅलन्स शीट जी आहे त्या बॅलन्स शीटला डेट आहे ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीटला आपण ॲज ऑन लिहित असतो कारण की ते पर्टिक्युलर त्या दिवसाचं आपण ते बनवत असतो. त्याला डेबिट क्रेडिट आपण लिहित नाही कारण की ते अकाउंट नाही आहे. तर आता फॉर्मॅट ज्यावेळेस आपण लिहित असतो फॉर्मॅट लिहिल्यानंतर काही जे बॅलन्सेस आहे ज्यांचा क्रम पहिलं ठरलेला असतो ते बॅलन्स अगोदर लिहिणं गरजेचं आहे. जसं सुरुवात ट्रेडिंग अकाउंटचे ओपनिंग स्टॉकनी झाले पाहिजे. त्यानंतर परचेसेस आलं पाहिजे. आता आज परचेसेसला 2 ॲडजस्टमेंट असल्यामुळं त्याला मिनिमम 3 ओळी त्या ठिकाणी 3 लाईन जागा आपल्याला सोडाव्या लागतील. मग परचेसेस खाली पण 3 ओळी सोडल्या आहे कारण त्याला 2 ॲडजस्टमेंट आहे. सेल्सला पण आज एक ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणजे आपल्याला प्लस मायनस करायचं आहे सेल्समध्ये. तर मायनस काय होणार आहे सेल्समधनं रिटर्न. त्यामुळे सेल्स खाली पण 1 ओळ जागा सोडलेली आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची फर्स्ट लाईन आपण रिकामी सोडणार कारण की ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉससाठी आपल्याला ती एक लाईन लागत असते पहिली. कॅपिटल अकाउंट रुचा आणि जुली आपण पहिले लिहून ठेवलं आहे. आता त्याखाली आज आपण 4 ओळी सोडल्या कारण की कॅपिटलला एक ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे आणि येणारी कंपल्सरी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसची ॲडजस्टमेंट असणार आहे. त्यामुळे कॅपिटल खाली रुचा आणि जुली खाली आपण 4 लाईन जागा सोडलेले आहे. तर आता सोडवायला सुरुवात करूया आपण. पहिला बॅलन्स आहे परचेसेस. डेबिट साईडला सुरुवात होते. परचेसेस दिले तुम्हाला. आता परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहून ठेवलं आहे. परचेसेसची अमाऊंट आपल्याला इनरला घ्यावं लागेल कारण की त्याला 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तिथे. मग इनरला घेतले आपण 48,000. त्याखाली आपण 3 ओळी जागा सोडलेल्या आहे. परचेसेस नंतर ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस आज ट्रेडिंग अकाउंटलाच येणार आहे कारण की प्रॉब्लेममध्ये जनरल एक्सपेन्सेस दिले म्हणून. मग ट्रेडिंगच्या डेबिटला टू ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 3,000. आउटरला घ्यावा लागेलेला ॲडजस्टमेंट नाही आहे 3,000. यानंतर आता सॅलरीज. मग सॅलरीज कुठे घेत असतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक लाईन सोडायची आणि मग घ्यायचं त्या ठिकाणी टू सॅलरीज. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला घ्या 4,500 4,500. सॅलरीज नंतर आता वेजेस अँड सॅलरी आहे. मग आता अगोदर वेजेस आहे त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीज. याला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे आता इनरला घ्यावं लागेल याची अमाऊंट 2,800 2,800 इनरला घेतले. 1 ओळ जागा सोडली त्याखाली आपण. यानंतर आता ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात हा आपला एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येईल टू ॲडव्हर्टाइजमेंट. परंतु याला हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळं इनरला घ्यावं लागेल. इनरला घ्या त्याची अमाऊंट 4,000 4,000. 1 ओळ जागा सोडली त्याखाली कारण की त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. पुढचं आता सेल्स रिटर्न आहे. मग सेल्स रिटर्न काय होईल सेल्समधनं लेस होईल. आपण अजून सेलची अमाऊंट लिहिलेली नाही आहे त्याखाली फक्त लिहून ठेवू आपण लेस रिटर्न. सेलच्या खाली लेस रिटर्न. अमाऊंट त्याची 8,000. ज्यावेळेस सेलची अमाऊंट लिहू त्यावेळेस मायनस करू आणि मग बाहेर घेऊ. मग सेल्स रिटर्न नंतर आता फ्री होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणल्यावर असेट आहे आपली. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट त्याची 23,000 23,000 आउटरला घेतले त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. यानंतर आता ऑफिस रेंट आहे. मग ऑफिसचा खर्च म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल टू ऑफिस रेंट. आउटरला घ्या त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे 5,000. यानंतर पुढचा बॅलन्स आहे मोटर व्हॅन. व्हॅन आपली असेट असते बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण त्याला ॲडजस्टमेंट दिली आहे त्यामुळे त्याला इनरला घ्यावा लागेल टू मोटर व्हॅन. अमाऊंट त्याची इनरला घ्या 40,000 40,000 इनरला घेतले. त्यानंतर आता स्टॉक. हा कोणता स्टॉक झाला ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण 1 नंबर नाव लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यासमोर घ्या 89,500 89,500. पुढे जनरल एक्सपेन्सेस आहे. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू जनरल एक्सपेन्सेस. अमाऊंट त्याच्या आउटरला घ्या 2,500 2,500. आणि 1 मिनटं लक्ष द्या तुमचे हे जे ट्रेड एक्सपेन्सेस आहे ते जनरल एक्सपेन्सेस असल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस वरतीच लिहिले आपण ट्रेडिंगला. जर जनरल एक्सपेन्सेस नसते तर ट्रेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसला घेतलं असतं. म्हणजे दोन्ही एक्सपेन्सेस एका ठिकाणी येणार नाही हे लक्षात ठेवायचं. जनरल एक्सपेन्सेस नंतर सन्ट्री डेटर्स आहे. डेटर्स आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ट्री डेटर्स.
सन्ड्री डेटर्स अमाऊंट त्याची इनरला घ्या 62,000 62,000 त्याला ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला इनरला घेतले. यानंतर आता कोल गॅस अँड फ्युअल हे कुठे लागतात आपल्याला फॅक्टरीमध्ये लागतात ना. मग फॅक्टरी म्हटल्यावर कुठे जाईल ट्रेडिंगच्या डेबिटला टू कोल गॅस अँड फ्युअल अमाऊंट त्याची 1,000 आउटरला घ्या 1,000. या कोल गॅस फ्युअल नंतर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला जाईल ते टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट त्याची 800. यानंतर पुढचा बॅलन्स आहे कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड म्हटल्यावर आपण माहिती आहे आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो तो प्रॉफिट अँड लॉसला जाईल टू कॅरेज आउटवर्ड टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट त्याची 1,300 1,300. आणि शेवटचा बॅलन्स प्लांट अँड मशिनरी असेट आपली ती आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला घ्यावं लागेल प्लांट अँड मशिनरी. त्याच्या अमाऊंट इनरला घ्या 13,800 13,800. एक वेळ आपण जागा सोडली त्याखाली. यानंतर आता आपली क्रेडिट साईड जी आहे त्याकडे येऊ आपण. क्रेडिट साईडला पहिला बॅलन्स कॅपिटल आहे. कॅपिटल आपण ऑलरेडी लिहून ठेवलं लायबिलिटी साईडला. मग इनरला घ्यावं लागेल. रुच्याचं कॅपिटल आहे 80,000 80,000 आणि जुलीचं कॅपिटल आहे 40,000 40,000. इनरला घेतो आपण कंपल्सरी कॅपिटल. कॅपिटल नंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडलाच येईल ते पण त्याला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला घ्यावं लागेल सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट त्याची 22,000 22,000. एक वेळ जागा सोडली त्याला. यानंतर आता सेल्स आहे. सेल्स आपण ऑलरेडी लिहून ठेवलं ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साईडला. मग सेल्स समोर अमाऊंट घ्या त्याची 1,48,000 1,48,000. मग 1,48,000 इनरला का घेतले त्यातनं आपल्याला 8,000 रिटर्नचे मायनस करायचे. मग 1,48,000मधून 8 गेले बाहेर जातात 1,40,000 1,40,000 रिटर्न मायनस झाले. यानंतर आता RDD. आता RDDबद्दल आपण सांगितलेलं होतं की RDDचा जो बॅलन्स आहे तर तो काय करतो आपण आता क्रेडिटचा बॅलन्स आपण डेबिटला घेणार. मग क्रेडिटचा बॅलन्स क्रेडिटलाच गेला पाहिजे आपला नियम सांगतो पण क्रेडिटचा बॅलन्स जर डेबिटला आला तर काय होईल तो लेस होणार. मग जी क्रेडिट साईडची RDD आहे तर ती आपल्याला लेस करायची आहे डेबिट साईडमधनं म्हणजे बॅड डेप्स किंवा RDDमधनं. पण ऑलरेडी तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये कोणतीही बॅड डेप्स दिलेली नाही आहे त्यामुळे येणारी जी न्यू RDD आहे त्यातून आपल्याला ही अमाऊंट लेस करावी लागेल. मग आपण आता लिहून ठेवू तिथे टू न्यू RDD टू न्यू RDD. न्यू म्हणजे ॲडजस्टमेंटमधून येणारी RDD. ॲडजस्टमेंटमधून जी RDD येईल ती आपण या ठिकाणी लिहिणार. त्यातनं आपल्याला ही जी अमाऊंट आहे क्रेडिट साईडची ती लेस करायची आहे लेस. याला आपण ओल्ड RDD म्हणतो. ट्रायल बॅलन्समधली जी RDD असते ती ओल्ड असते. लेस ओल्ड RDD ती आहे 1,200 1,200. इनरला लिहून ठेवले आत्ता मायनस करणार नाही. ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करू त्याची जी अमाऊंट मिळेल आपल्याला ती इथं लिहू आपण आणि त्याच्यातनं ही RDD जी आहे ओल्ड RDD ती मायनस करणार आपण. ठीक आहे आत्ता लिहून ठेवले फक्त मायनस नंतर करणार आपण ते. यानंतर RDD नंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट 12,000 12,000 आउटरला घ्या. आणि यानंतर आता परचेस रिटर्न आहे 6,000. परचेसेसमधून लेस करावं लागेल. परचेसेसमधून लेस रिटर्न 6,000 6,000 मायनस करून बाहेर घेऊ नका कारण की अजून एक ॲडजस्टमेंट आहे त्याला त्यामुळे इनरला घेऊ आपण त्याची अमाऊंट 42,000 42,000 इनरला घेतले कारण की अजून एक ॲडजस्टमेंट आहे त्याला. आता ॲडजस्टमेंटकडे येताना पहिल्यांदा कधीही हिडन ॲडजस्टमेंट सॉल्व करायची म्हणजे विसरणार नाही आपण. मग हिडन ॲडजस्टमेंट कोणती आपल्याला दिलेली आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटची. मग ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट जी आहे तर ती 2 वर्षाची आहे बरोबर. मग ॲडव्हर्टाईजचे 2 वर्षाचे 4,000 दिले. आपल्याला 2 वर्षाचे जर त्यांनी 4,000 दिले तर एका वर्षाचे किती झाले 2,000. हे 1 इयरचे झाले 2,000. मग आपलं अकाउंट एकाच वर्षाचं आहे. मग एका वर्षाचा खर्च आपण एक्स्ट्रा पेड केलेला आहे ज्याला आपण काय म्हणतो प्रीपेड. म्हणजे या ठिकाणी एका वर्षाची जी अमाऊंट आहे 1 इयरची जी अमाऊंट आहे ती काय प्रीपेड आहे. प्रीपेड म्हणल्यावर लक्षात आपला फर्स्ट इफेक्ट काय झाला पाहिजे लेस झाला पाहिजे. मग ॲडव्हर्टाइजमेंटकडे या प्रॉफिट अँड लॉसला. या ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस करा लेस प्रीपेड. प्रीपेड 1 इयरची प्रीपेड आपण मायनस करतो. 2 वर्षाचे 4,000 म्हणजे एका वर्षाचे किती झाले 2,000 तेवढे मायनस केले बाहेर 2,000 जातील. दुसरा इफेक्ट प्रीपेड आपली असेट असते. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2,000 2,000.
आता आपल्या रेग्युलर ॲडजस्टमेंटकडे क्लोजिंग स्टॉककडे येऊ आपण. पहिल्या क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. आता आपल्याला कोणती अमाऊंट घ्यायची आहे? 2 प्राईस दिल्या कॉस्ट आणि मार्केट, यातली जी लहान आहे आपल्याला ती घ्यायची आहे. मग लहान अमाऊंट किती आहे? 88,000, 88,000. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या पुढे जाईल असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट त्याची 88,000, 88,000. जी लहान होती आपण ती घेतली, दुसरी 90,000 आपण इग्नोर करायची, सोडून द्यायची तिला. यानंतर आता सेकंड ॲडजस्टमेंट आहे रुचा अँड जुली विथड्रॉन गुड्स. रुचा आणि जुलीने काय केलं आहे? गुड्स विथड्रॉन केला बिझनेसमधनं 3,000 and 2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. आता पर्सनल यूज म्हणजे काय आहे? ड्रॉइंग्स आहे. ड्रॉइंग्स म्हणल्यावर काय होणार? त्यांच्या कॅपिटलमधनं लेस होणार. आता पहिल्यांदा कॅपिटलमधनं आपण लेस करू. तर आता तुम्ही सुरुवातीला काही बॅलन्स जे ॲड होणार आहे, सपोज नेट प्रॉफिट आला तर तो ॲड करत असतात, खाली अमाऊंट जे लेस होणाऱ्या अमाऊंट जे आपण त्यानंतर घेत असतो. ठीक आहे, पण आपण सुरुवातीला आता डायरेक्टली ड्रॉइंग्स लेस करूया. रुचाच्या कॅपिटलमधनं लेस ड्रॉइंग्स. रुचाने किती गुड्स विथड्रॉन केला आहे? 3,000, 3,000. 80मधनं 3 गेले, 77,000 राहिले तिचे. आणि जुलीमधनं लेस ड्रॉइंग्स, जुलीने किती? 2,000 त्या ठिकाणी विथड्रॉन केले, शिल्लक राहिले 38,000, 38,000. हा फर्स्ट इफेक्ट झाला, ड्रॉइंग्स असल्यामुळे कॅपिटलमधनं लेस झाला. मग सेकंड इफेक्ट गुड्स गेला ना. मग गुड्स गेला म्हटलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला शक्यतो क्लोजिंग स्टॉकच्या वरतीच लिहायचं त्याला. बाय गुड्स विथड्रॉन बाय, कोणी कोणी विथड्रॉन केला? पहिले रुचा, नंतर जुली. मग रुचाने किती विथड्रॉन केला आहे? 3,000 आणि जुलीने 2,000. टोटल 5,000, 5,000. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण इफेक्ट झाले आपले. फर्स्ट इफेक्ट ड्रॉइंग असल्यामुळे कॅपिटलमधून लेस झालं. आणि सेकंड इफेक्ट गुड्स गेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे घेतला आपण? क्रेडिट साईडला. यानंतर आता आपली ॲडजस्टमेंट नंबर 3कडे येऊ आपण. डेप्रिसिएशन आहे. मोटर व्हॅनवरती 5% आहे आणि प्लांट अँड मशिनरीवर 7% आहे. डेप्रिसिएशन आपण असेटमधून काय करतो? लेस करतो. मग पहिल्यांदा मोटर व्हॅनमधून लेस करू. लेस डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन किती पर्सेंट आहे? 5%. आता 5% जर काढायचे असेल 40,000वरती तर येतील 2,000 रुपये, कारण की 10% 4,000 येतात. 5% किती येतील? 2,000, 2,000. मायनस करा. 40मधून 2,000 गेले, बाहेर जातील 38,000, 38,000. आता आणखी प्लांट अँड मशिनरीवरती त्यांनी किती पर्सेंट सांगितले आपल्याला? 7%, 7% सांगितले. प्लांट अँड मशिनरीमधून लेस करा. लेस डेप्रिसिएशन 7%. आता 13,800वरती आपल्याला 7% काढायचे. 7% म्हणजे गुणिले 7 भागिले 100 करणार आपण. 7नी गुणाकार करा. 7 या 56, 7 5, 7 21 आणि 5 26 आणि 7 1 7 आणि 2 9, 966 येतं ते. 966 रुपये डेप्रिसिएशन आलं त्याच्यावरती. मग 13,800मधनं 966 आपण जर मायनस केले, 966 जर आपण मायनस केले तर बाहेर जातात 12,834. ठीक आहे, 12,834. तर यानंतर आता जो सेकंड इफेक्ट आहे याचा, फर्स्ट इफेक्ट झाला असेटमधून काय झाले? लेस झाले. आणि सेकंड इफेक्ट आपला लॉस आहे. लॉस म्हणल्यावर कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन, टू डेप्रिसिएशन ऑन. पहिले कशावर काढले आपण? मोटर व्हॅन. मोटर व्हॅनमधून जेवढे मायनस केले तेवढे घ्यायचे. मोटर व्हॅन त्याच्यावर 2,000 रुपये आलेलं होतं. आणि प्लांट अँड मशिनरीवरती, प्लांट अँड मशिनरी त्यावरती आलं आहे 966. दोन्ही मिळून जातात बाहेर 2,966. ठीक आहे, या पद्धतीने आपण दोन्ही इफेक्ट घेतले. यानंतर आता ॲडजस्टमेंट नंबर 4 जी आहे तर ती RDD आहे. मग RDD किती पर्सेंट सांगितलं त्यांनी? 5% डेटर्सवरती. मग असेट साईडला येऊ आपण. पहिल्यांदा डेटर्समधून काय होणार? लेस होणार. लेस RDD 5%. 10% घेऊन निम्मे घेतले तरी चालेल, कारण 10% येतात 6,200. 6,200चे निम्मे 3,000 किती? 100. 3,100 रुपये वजा करा. 62,000तनं 3,100 जर वजा केले तर 58,900. 58,900 तुमचे बाहेर जातील. हा झाला फर्स्ट इफेक्ट, डेटर्समधून लेस झालं.
आणि सेकंड इफेक्ट लॉस आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑलरेडी आपण इथं लिहून ठेवलं होतं टू न्यू RDD. या न्यू RDD समोर जी अमाऊंट आपण घेतली आहे 3100 ती लिहू आपण तिथे 3100. मग 3100मधनं 1200 वजा करा. मग 3100मधनं 1200 जर वजा केले तर बाहेर जातात 1900. ठीक आहे, 1900 रुपये RDD जी आहे ती आपली बाहेर जाईल. ही येणारी न्यू RDD आहे. न्यू RDD कोणती जी ॲडजस्टमेंटमधून आली आणि त्यातनं लेस झाली ओल्ड RDD. ओल्ड RDD आपण ऑलरेडी लिहून ठेवलेलं होतं, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेली RDD मायनस करावे लागते आपल्याला. या पद्धतीने बाहेर 1900 गेले. यानंतर आता ॲडजस्टमेंट नंबर 5 जी आहे तर ती आउटस्टँडिंग वेजेसची. मग आता वेजेस कुठे आहे? ट्रेडिंग अकाउंटला. मग आपण वेजेस इनरला लिहून ठेवलं आहे ना, मग त्या वेजेसमध्ये आउटस्टँडिंग म्हणल्यावर काय होणार? फर्स्ट इफेक्ट ॲड होणार. ॲड आउटस्टँडिंग. ॲड आउटस्टँडिंग किती अमाऊंट आहे त्याची? 800 रुपये ॲड केले. 2800मध्ये 800 मिळवले, बाहेर जातात 3600. 3600 बाहेर गेले. फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट आपल्याला वेजेस द्यायचे म्हणल्यावर आपली काय झाली ती लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. आउटस्टँडिंग वेजेस जेवढी अमाऊंट ॲड केली आपण 800 रुपये तेवढीच अमाऊंट घ्यायची या ठिकाणी 800. आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट. म्हणजे आपण 6000चा गुड्स खरेदी केला होता बट नो एंट्री वॉज पॉस्ट इन द बुक्स. म्हणजे त्याची एंट्री आपण आपल्या बुक्समध्ये केलेली नाही आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? अनरेकॉर्डेड परचेसेस. आता अनरेकॉर्डेड म्हणल्यावर दोन्ही इफेक्ट काय होणार? ॲडच होणार. मग पहिलं परचेस केलं पण रेकॉर्ड नाही केलं ना, मग पहिलं परचेसमध्ये ॲड करू आपण. मग परचेसेसमध्ये ॲड अनरेकॉर्डेड. ॲड अनरेकॉर्डेड किती अमाऊंट आहे त्याची? 6000. 6000 जर ॲड केले तर बाहेर जातील 48,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट, परचेसमध्ये ॲड झालं. सेकंड इफेक्ट ज्याच्याकडून खरेदी केलं तो कोण आहे? आपला क्रेडिटर्स, कारण की त्याला पैसे द्यायचे असतात. मग क्रेडिटर्समध्ये पण ॲडच होणार आहे कारण की दोन्ही इफेक्ट ॲडच होतील त्याचे. ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 6000. 22 आणि 60 टोटल बाहेर जातील 28,000. 28,000. त्यानंतर आता आपला प्रॉब्लेम जो आहे आपण तो क्लोज करायला सुरुवात करूया. तर आता आपण टोटल करूया. तर तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोस्टली मोठीच राहणार आधी. मग क्रेडिट साईडची टोटल करून घेऊ आपण एकदा. तर 1,40,000, 5, 1,45,000 आणि 88 याची टोटल जी होते ती होते 2,33,000. क्रेडिट साईड ती 2,33,000. डेबिट साईडची टोटल जी आहे ती आहे 1,45,900. बेरीज केली आपण. क्रेडिट साईडची 2,33,000 आली आणि डेबिट साईडची 1,45,900. दोन्ही साईडमधला जो डिफरन्स आहे जो फरक येतो तो 87,100 एवढा येतो. मग 87,100 हा जो फरक येतो तो हा फरक कोणता प्रॉफिट राहील? आपला ग्रॉस प्रॉफिट राहील. दोन्ही साईडला आपण जी टोटल मोठी आहे ती रेकॉर्ड करू पहिल्यांदा. 2,33,000. 2,33,000 आपण दोन्ही साईडला लिहिले. फरक आपल्या डेबिटला येतो त्याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. फरक आला 87,100. 87,100. तर हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. आपण याला ट्रान्सफर कुठं करतो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. इथं डेबिट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. इकडचं कॅरीड डाऊन इकडे ब्रॉड डाऊन झाला 87,100. 87,100. आता आपण प्रॉफिट अँड लॉसची टोटल करून घेऊ. प्रॉफिट अँड लॉसची या ठिकाणी आपली क्रेडिट साईडच मोठी आहे. क्रेडिट साईडची टोटल ती 87,100. 87,100. आणि डेबिट साईडची ज्या सगळ्या अमाऊंट आहे त्या सगळ्या अमाऊंटची जी टोटल आहे ती आहे 20,166. मग 20,166 यांचा जर फरक काढला आपण, यांची वजाबाकी करा आणि जो डिफरन्स येतो यांचा तो येतो 66,934. 66,934. तर हा आपला नेट प्रॉफिट आहे. आता या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे तो पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, वाटायचा असतो त्यांच्या रेशोमध्ये. आजचा रेशो जर तुम्ही ट्रायल बॅलन्सच्या वरची पहिली लाईन बघितली तर रेशो कसा आहे त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणामध्ये. पण कॅपिटल किती त्यांचं? 80,000 आणि 40,000. 80,000 आणि 40,000 याचं जर आपल्याला रेशो घ्यायचा असेल तर 0 जे आहे ते कट करा, 0 कट करायचे आणि अशी एक संख्या शोधायची का त्याने दोघांना पण भाग जाईल, दोघांच्या पण कॅपिटलला. 80,000 आणि 80,000 रुच्याचे
आणि 40,000 जे ते जुलीचं कॅपिटल आहे. या कॅपिटलच्या प्रमाणात त्यांचा रेशो आहे. आपण 0 कट केले आणि आता अशी संख्या शोधा का दोघांना पण भाग जाईल. 4ने डायरेक्ट भाग जातो दोघांना. 4 दुनी 8 आणि 4 1 4. रेशो काय झाला त्यांचा 2:1, 2:1. मग आता 2:1 या रेशोमध्ये 2:1 या रेशोमध्ये आपल्याला ही जी अमाऊंट आहे नेट प्रॉफिटची ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आता आपण पहिल्यांदा काय करणार, मग 2 आणि 1ची बेरीज करणार. 2 आणि 1ची बेरीज किती झाली 3. रेशोमध्ये वाटायचं असेल तर पहिल्यांदा त्या रेशोची बेरीज करून घ्यावी लागते. रेशो 2:1 कसा आला कळालं ना, त्यांचं कॅपिटल जे त्या कॅपिटलच्या प्रमाणात त्यांचा रेशो होता. मग 2:1, 2 आणि 1ची बेरीज झाली 3. आपल्याला जी अमाऊंट वाटायची त्याला आपण त्या 3ने डिवाईड करणार, 3ने भागणार. तर 3ने आपण त्याला भाग देऊ. 3 2 6, 3 2 6, 3 3 9, 3 1 3. त्यानंतर पुन्हा 3 1 3. आता 1 राहिला, पॉईंट दिला आपण आणि 0 घेतला, 3 3 9. आता पुढे त्या ठिकाणी कंटिन्यू 3 येत जातील. आपल्याला फक्त महत्त्वाचं काय की पॉईंट नंतरचं एक डिजिट इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मग पॉईंट नंतरची एकच संख्या घ्यायची फक्त तिथे. तर 3 येतात ते तेवढे घेतले आपण. तर येणारं जे उत्तर आहे ठीक आहे पॉईंटमध्ये येऊ द्या, काही अडचण नाही आहे. येणाऱ्या उत्तराला परत आपण रेशोने त्या ठिकाणी गुणायचं. मग रेशो किती आहे 2:1 आहे ना, मग रेशोने आपण गुणू त्या ठिकाणी. मग आता 22,311.3 हे आपलं उत्तर आलं 3नी भागल्यावर. मग त्याला गुणिले 2 केलं आणि गुणिले 1 केलं तर आपल्याला तो नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन आहे ते मिळून जाईल तिथे. आता पहिले गुणिले 2 करू. 2 3 6, पॉईंट दिला पुन्हा. 2 1 2, 2 1 2, 2 3 6, 2 2 4 आणि 2 2 4. तर येतात 44,622.6 येतात. आणि 1 गुणल्यावर तेवढी संख्या राहील तिथं 22,311.3. आता पॉईंटमध्ये आलं आहे, कन्वर्ट करायचं खूप सोपं आहे. पॉईंट आपल्याला घ्यायचा नाही बरोबर ना, मग पॉईंट नंतरची संख्या बघायची. या पॉईंट नंतर 5 किंवा त्यापेक्षा मोठी संख्या असेल. मग इथं 6 आहे ना, 5 किंवा त्यापेक्षा मोठी संख्या असेल तर 22 ऐवजी किती घ्यायची, फक्त 23 घ्यायची. 1 रुपया वाढून घ्यायचं तिथे. मग 44,600 किती घेतले आपण 23, कारण की पॉईंट नंतर 5 किंवा त्यापेक्षा मोठी संख्या म्हणून. इथं पॉईंट नंतरची संख्या 5 पेक्षा लहान आहे, मग संख्या तेवढीच ठेवायची पॉईंटच्या अगोदरची. 22,311. या पद्धतीने आपण जो नेट प्रॉफिट आहे तो वाटला आहे. बघून घ्या परत एकदा. पॉईंट नंतरची संख्या जी होती ती महत्त्वाची होती आपल्यासाठी. ती 5पेक्षा मोठी असल्यामुळे इथं 1 रुपया वाढून घेतला. म्हणजे 44,622 ऐवजी आपण 44,600 किती घेतले 23. आणि इथं पॉईंट नंतरची संख्या 5पेक्षा लहान आहे, त्यामुळे मग 22,311 जे होते तेवढेच घेतले आपण इथं. म्हणजे एवढी जी अमाऊंट आहे नेट प्रॉफिटची ती रोच्याला आली आणि 22,311 जी आहे ती जुलीला आली. ठीक आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे, हे जे वर्किंग नोट आहे हे आपण सेपरेट लिहिलं तरी चालेल. तर आता हा जो नेट प्रॉफिट आहे आपला, तर हा नेट प्रॉफिट आपल्याला दोन्ही पार्टनर्सला द्यायचा आहे. जी मोठी टोटल आहे 87,100, तर दोन्हीकडे घेऊ आपण. 87,100, 87,100. मग आता फरक इकडे पडला आहे. मग या ठिकाणी घेतलं आपण टू नेट प्रॉफिट. पहिले रुचा आणि त्यानंतर जुली. रुच्याच्या वाट्याला किती आले 44,623, 44,623 आणि जुलीच्या वाट्याला 22,311. या दोघांची बेरीज बरोबर तेवढीच भरली पाहिजे जेवढा आपला नेट प्रॉफिट आहे. 66,900 किती 34, 66,934. आता याच्या खाली आपण ट्रान्सफर कुठं करतो ते लिहायचं. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता हा प्रॉफिट असल्यामुळं कॅपिटलच्या अमाऊंटमध्ये काय होणार आहे ॲड होणार आहे. मग पहिल्यांदा रुच्याच्या कॅपिटलमध्ये ॲड करू. ॲड नेट प्रॉफिट. रुच्याच्या वाट्याला किती आले 44,623, तेवढे ॲड केले 44,623. जर आपण 44,623 77,000 जर ॲड केले तर टोटल बाहेर जाते त्याची 1,21,623, 1,21,623. आणि जुलीच्या कॅपिटलमध्ये ॲड केले आपण. ॲड नेट प्रॉफिट. जुलीच्या वाट्याला किती प्रॉफिट आला आहे 22,311, 22,311. हा जर ॲड केला तर टोटल जाते बाहेर 60,311. ठीक आहे. म्हणजे आपलं जे कॅपिटल आहे नेट प्रॉफिट ॲड केल्यावर, तर पहिले रुच्याचं आलं आहे नेट प्रॉफिट ॲड केल्यावर 1,21,623 आणि जुलीचं आलं 60,311. तर आपला प्रॉब्लेम जो आहे दोन्ही साईडला बॅलन्स करून बघायचा टॅली होतो की नाही. तर टॅली टोटल येते आपली 2,22,734, 2,22,734, 2,22,734.
ठीक आहे. तर मुलांनो, हा जो प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह केलेला आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सोल्युशन आहे यामध्ये फरक असेल, कारण की टेक्स्टबुकमध्ये एक ॲडजस्टमेंट तिथं दिलेली नसताना पण सॉल्व्ह केलेली आहे, कोणती तर अनरेकॉर्डेड सेलची, तर ती आपण घेतलेलीच नाही आहे. तर या पद्धतीने आपली जी टॅली आहे अनरेकॉर्डेड सेल न घेता ती 2,22,734 आली. जी बुकमध्ये तुम्हाला कदाचित वेगळी दिसेल, कारण की त्यांनी अनरेकॉर्डेड सेलची अमाऊंट जी आहे, ॲडजस्टमेंट जी आहे, तर ती दिलेली नसताना पण त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपला जो 4th प्रॉब्लेम आपण तो घेणार.